नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर बघा, प्रधानमंत्री फसल विमा योजना जो काय पीक विमा शेतकऱ्यांना येणं अपेक्षित होतं जानेवारीमध्ये, परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपयाही जमा झालेला नाही. केंद्रीय कृषी मंत्री असतील यांनी मोठ्या आवेशाने सांगितलं होतं की जर एखाद्या विमा कंपनीने शेतकऱ्यांना ठरलेल्या वेळेमध्ये पैसे देण्याला काही अडचण आली तर संबंधित कंपनीने शेतकऱ्यांना 12% व्याजदराने त्या संबंधित शेतकऱ्याला पैसे द्यायचे आहेत. परंतु अद्याप अजून कोणत्याही कंपनीने एक रुपया देखील शेतकऱ्यांना दिलेला नाही. त्यातच बघा, दिनांक 18 मार्च 2026 रोजी एक राज्य शासनाने एक अतिशय महत्त्वाचा जी आर काढलेला आहे आणि तो जी आर पीक विमा संबंधित आहे. आता त्यांनी हा जी आर काय काढलेला आहे बघा. तर बघा, जे काय पीक विमा संदर्भात पूरक अनुदान देण्याचं त्यांनी जाहीर केलेलं होतं. आता हा निर्णय नेमका काय होता तो अगोदर आपण पाहूया. तर बघा, जो काय पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना पीक विमा देत होती, परंतु काय होत होते की बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा 100 रुपये, 200 रुपये, 700 रुपये, 800 रुपये अशा प्रकारचा विमा येत होता आणि त्या संबंधित इतक्या अत्यल्प दराने शेतकऱ्यांना पीक विमा देणं याचं कदाचित कंपनीला काहीतरी वाटलं असेल किंवा शासनाला काहीतरी वाटलं असेल की एवढं कमी कसं द्यायचं, आणि त्याचा विचार करून त्यांनी असं ठरवलं की कमीत कमी 1000 रुपये तरी पीक विमा द्यायचा. मग समजा एखाद्या शेतकऱ्याला 700 रुपये आले असतील तर कंपनी किंवा राज्य सरकार त्यांना 300 रुपये एक्स्ट्रा देणार. म्हणजे 700 आले असतील तर त्यांना 300 रुपये एक्स्ट्रा अनुदान देणार. तर अशा प्रकारचा असा जो निर्णय आहे तोच पूरक अनुदानासंदर्भातचा हा घेतलेला निर्णय आहे. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला पीक विमा हा कमीत कमी 1000 रुपये तरी भेटला पाहिजे. परंतु ज्या शेतकऱ्यांना समजा 700 रुपये, 600 रुपये भेटला असेल तर त्यांना वरचे त्यांचे 300-400 रुपये देण्यासंदर्भातला हा जी आर आहे. आता हा कोणाकोणाला आहे तर रब्बी 2024-25 आणि खरीप हंगाम 2024-25 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांना कमी पीक विमा भेटला असेल त्याच शेतकऱ्यांना हे पैसे भेटणार आहेत. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर बघा, याच्यासाठी त्यांनी निधी देखील मंजूर केलेला आहे. याच्यामध्ये आपण पाहिलं तर खरीप हंगाम 2024-25 साठी हे जे पूरक अनुदान आहे त्यासाठी त्यासाठी बघा 1,27,969 शेतकरी पात्र आहेत आणि एवढ्या शेतकऱ्यांना जवळजवळ 5,08,54,953 रुपयांचा निधी शासनाने मंजूर केलेला आहे. आता याच्यामध्ये कंपन्या देखील आपण पाहिल्या तर भारतीय कृषी विमा कंपनी आहे, चोलामंडलम आहे, त्यानंतर HDFC इर्गो आहे, ICICI लॉम्बार्ड आहे, ओरिएंटल इन्शुरन्स आहे, रिलायन्स आहे, SBI जनरल इन्शुरन्स आहे, युनायटेड इंडिया इन्शुरन्स आहे, युनिव्हर्सल आहे. त्याच्यामुळे या ज्या कंपन्या आहेत या कंपन्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या पैशाचं वितरण केलं जाणार आहे. हे झालं खरीप हंगाम 2024चं. आता रब्बीसाठी देखील त्यांनी वेगळा निधी मंजूर केलेला आहे. रब्बीसाठी बघा, रब्बी 2024 साठी 35,96,96,260 रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. आता याच्यासाठी 8,746 शेतकरी यासाठी पात्र आहेत. त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024-25 आणि रब्बी हंगाम 2024-25 या कालावधीमध्ये किंवा या पिरियड मधला ज्यांना पीक विमा 1000 पेक्षा कमी भेटलेला आहे तर अशा शेतकऱ्यांना 1000 ची लेवल केली जाणार आहे आणि तेवढा निधी त्यांना खात्यावरती जमा होणार आहे. त्याच्यामुळे बघा, अशा प्रकारचा पीक विम्यासंदर्भात हा निर्णय जर योग्य असला तरी प्रत्यक्षात जे शेतकरी पात्र आहेत त्यांना देखील चालू हप्त्याचा असेल किंवा पाठीमागचा असेल तो देखील निधी मंजूर केला पाहिजे. कारण कृषी मंत्र्यांनी असं सांगितलं की यासाठी टेक्निकल प्रॉब्लेम आहे. परंतु जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणारा पीक विमा अद्याप मार्च महिना संपत आला तरी देखील या निधीचं वितरण केलं गेलेलं नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारचा शासनाविरुद्ध आणि कंपन्यांविरुद्ध देखील मोठ्या प्रमाणात रोष आहे. एकतर यांनी 1 रुपयातले पीक विमा ती देखील बंद केली, त्यानंतर काही ट्रिगर देखील बंद केले आणि त्याचाच रोष प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांमध्ये आहे. कारण ज्या ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना सर्वात जास्त पैसे भेटत होते, सर्वात जास्त प्रमाणात त्यांना विमा भेटत होता, एक प्रकारचं शेतीचं नुकसान झालं तर त्यांना एक प्रकारे चांगलं कवच या ट्रिगरच्या माध्यमातून भेटत होतं.
परंतु शासनाने 1 रुपयात पीक विमा जी आणली आणि सुधारित पीक विमा जी आणली त्याच्यामध्ये बरेच ट्रिगर काढून टाकले आणि ज्या ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना सर्वात कमी पैसे भेटत होते हा इतिहास आहे, ही सद्यस्थिती आहे, तोच ट्रिगर फक्त चालू ठेवला. म्हणजे पीक कापणी प्रयोग हे उंबरठा उत्पादनाच्या आधारावर एवढाच ट्रिगर त्यांनी चालू ठेवला की जेणेकरून या ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना सर्वात कमी पैसे भेटणार आहेत. त्याच्यामुळे जरी यासाठी शेतकरी जरी जरी त्यांनी सुधारित पीक विमा जरी आणलेली असली तरी त्याचा पीक विमा ज्यांच्या मंजूर आहेत, अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली होती, पिके वाहून गेली होती. अशा शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता आणि त्यांचा देखील पीक विमा वेळेला भेटणं, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच भेटणं हे निश्चित होतं. परंतु काही कारणामुळे तो जरी पुढे ढकललेला असला तरी 31 मार्चच्या अगोदर शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटला पाहिजे अशी अपेक्षा. धन्यवाद.